2024च्या निवडणुकीसाठी उद्या भाजप आपला जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहे। जाहीरनामा प्रसिद्ध करताना भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा, गृहमंत्री अमित शहा आणि मोदी ही उपस्थित राहण्याची शक्यता आहे। काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज दुपारी 4 वाजता बैठक होणार आहे। त्यात हरियाणा, पंजाब, बिहार आणि झारखंडमधील उमेदवारांच्या नावांची घोषणा होणार आहे। दिल्लीच्या 3 जागांवरही घोषणा होण्याची शक्यता आहे। उत्तर प्रदेशात लोकसभेचा उमेदवार गळ्यात चक्क चपलांची माळ घालून प्रचार करतोय, तर हा उमेदवार अलीगड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतोय। त्याचं निवडणूक चिन्ह ही चप्पल आहे। गळ्यात चपलांची माळ घालून मत मागत फिरणारा हा उमेदवार सध्या चर्चेचा विषय ठरला आहे। मराठवाड्यात अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे। छत्रपती संभाजीनगरसह सर्वच जिल्ह्यातल्या अनेक भागांना अवकाळी पाऊस गारपिटीचा फटका बसला। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। 2800 हेक्टरवर ज्वारी, मका, बाजरीसह फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, तर आतापर्यंत 4 मृत्यू झाला। धुळे जिल्ह्यातील शिरपूरला वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने झोडपलाय। मिरची, कांदा, टोमॅटो, ज्वारी, भुईमुग पिकांसह टरबूज, पपई, डाळिंब, केळी या फळबागांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। शिरपूर शहादा मार्गावरील हिंगणी या ठिकाणी रस्त्यावर झाड उन्मळून पडल्यानं 2 तास वाहतूक कोंडी झाली होती। शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे। लातूरला 4थ्या दिवशीही अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय। औसामध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट झाली। नांदूर भागात केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या, तर गुढीपाडव्यापासून अवकाळी पावसाला सुरुवात झाली। जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात विजेच्या कडकडाटासह गारपीट होते। गारपिटीमुळे फळबागांसह रब्बी पिकं आणि भाजीपाला जमीनदोस्त झाला। बीड जिल्ह्याला अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय। वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्यानं पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। टरबूज आणि झेंडूच्या फुलांचं मोठं नुकसान झालंय, तर केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्याचं पाहायला मिळतंय। वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या घरांची देखील पडझड झाली आहे।